आमची वसई सुंदर वसई अशी वसईची ओळख, परंतु ही वसई आता भकास होण्याची शक्यता आहे। कारण वसईमध्ये धारावी झोपडपट्टी स्थलांतरित होणार असल्याची चर्चा आहे। वसई पश्चिमेकडे जी सनसिटी परिसर आहे आणि त्या सनसिटी परिसराला लागून जे गोगटे सॉल्ट आहेत, या सॉल्टवर पूर्ण मुंबईची धारावी स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नात जे आहे सरकार आहेत अशी चर्चा आहे। परंतु असं असलं ही धारावी झोपडपट्टी इथे आली तर मोठ्या प्रमाणावर वसईचं जे आहे वसईचं आपलंपण आहे, वसईचं हरितपण जे आहे हे बिघडण्याची शक्यता आहे आणि याला आमदार क्षितिज ठाकूर यांनी स्वतः विरोध केलेला आहे। मी ही झोपडपट्टी इथे येऊन देणार नाही असं ठोस त्यांनी सांगितलेलं आहे। HPLशी त्यांनी जेव्हा एक्सक्लुसिव्ह चर्चा केली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे। कारण ह्या गोगटे सॉल्टवर क्षितिज ठाकूर यांनी एक वेगळं स्वप्न पाहिलेलं आहे। इकडे एक वेगळा प्रोजेक्ट उभा करायचा आहे, पण मागील 10 वर्षांपासून शासनाकडे प्रयत्न चालू आहे। शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार देखील केलेला आहे, परंतु शासन काही ही जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी तयार नाही। त्यामुळे हा प्रकल्प उभा कसा राहणार हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे। परंतु आता हे टेंडर जे आहे धारावी झोपडपट्टीचं हे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि टेंडर रिलीज झाल्यानंतर ही संपूर्ण झोपडपट्टी इथे येणार। इथे आल्यानंतर जे आहे की मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते, याचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, मलनिस्सारण व्यवस्थेवर ताण होऊ शकतो, पाणी प्रश्नावर देखील मोठ्या प्रमाणात ताण येऊ शकतो। त्यामुळे ही झोपडपट्टी इथे स्थलांतरित होऊन देणार नाही असं ठोसपणे जे आहे आमदार क्षितिज ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। आमदार क्षितिज ठाकूर यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। मुंबईतली जी धारावी झोपडपट्टी वसईच्या गोगटे सॉल्टमध्ये शिफ्ट होणार अशी आम्ही अजिबात येऊन देणार नाही। एक बाजूला हेच आरोप करत बसले आहेत की गोगटे माझं स्वप्न आहे, जे आपण प्लॅन केलेलं आपल्या खर्चाने आपण तो अख्खा कन्सल्टंट हायर करून प्लॅन बसवलेला, एवढी वर्ष झाली ते जागा देत नाही आहेत। दिली पाहिजे ना जागा, आणि कोणासाठी मागितलं आहे तर सामान्य माणसं सामान्य जनतेसाठी आपण ती जागा मागितलेली आहे। त्याच्यामुळे किती लोकांना फायदा झाला असता। आज आम्ही गेले 12-13 वर्षापासून 4 गव्हर्नमेंट बदलले, काँग्रेस राष्ट्रवादी, त्याच्यानंतर सेना भाजप, त्याच्यानंतर महाविकास आघाडी, त्याच्यानंतर महायुती, आता उद्याचं जे गव्हर्नमेंट येईल त्यांच्याकडे पण आम्ही मागणी करणार आणि स्वतःसाठी मागतोय। सामान्य माणसाला लागणारे गरजू गोष्टी आहे ना, एवढी मोठी जागा, आता त्याच्यामध्ये एन्क्रोचमेंट चालू झालेली आहे। ह्याच्यासाठी कोण जबाबदार? एवढ्या वर्षापासून प्रत्येक गव्हर्नमेंटला आम्ही हे मागतोय, ऑन रेकॉर्ड आहे, आमची पत्र रेग्युलर बेसिसवर आम्ही टाकतात। हाऊसमध्ये रिप्लाय दिलेला खडसे साहेब जेव्हा रेव्हेन्यू मिनिस्टर होते तेव्हा सगळे रेव्हेन्यू मिनिस्टर्सला आम्ही पर्सनली भेटून विनंती केलेली आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांना भेटून आम्ही विनंती केलेली आहे। परवा धारावीचं टेंडर कोणाला तरी लागते, सेंट्रल गव्हर्नमेंटची सॉल्ट पॉलिसी महिनाभरामध्ये चेंज होते आणि अख्खे सॉल्ट पॅन देऊन टाकायचे प्रायव्हेट लोकांना। आम्ही न्यूजमध्येच बघितलं की धारावी इकडे अख्खी शिफ्ट करण्याच्या हिशोबाने कुठल्या विकासकाला द्यायला लावलाय। घुसून देणार का आम्ही इकडे? ही अख्खी जागा आपण आपल्या वसई तालुका आणि पालघर जिल्ह्याच्या लोक उपयोगीसाठी मागितलेली आहे। कुठल्याही विकासकाला तिकडे आम्ही घुसून देणार नाही। आंदोलनापासून जे लागेल ते आम्ही आमची तयारी आहे तिकडे करायला। धारावी अख्खी शिफ्ट करणार, धारावीच्या लोकांना तिकडेच घरं दिली पाहिजे। धारावीच्या लोकांना मान्य आहे का कुठेतरी वसईविराला शिफ्ट व्हायची? त्यांचं पण नुकसान आहे, म्हणजे त्यांना पण जागा तिथेच पाहिजे जी त्यांना मिळाली पाहिजे। आणि इथे धारावी शिफ्ट करून उपयोग कोणाचा? रस्ते कुठून आणणार, पाणी कुठून आणणार? एवढी लोक जर तिकडून इकडे शिफ्ट केली तर इन्फ्रास्ट्रक्चरवर किती भार पडेल? फक्त लोक उपयोगी प्रोजेक्ट्स त्या जागेमध्ये आले पाहिजे, ह्या भूमिकेचे आम्ही ठाम आहेत। आणि त्यांनी नाकारावं की आम्ही पाठपुरावा नाही केले ती जागेसाठी, आणि त्यांनी हे पण सांगावं की जागा दिलेली आणि आम्ही काय केलं नाहीये। जागा दिली नाही तर आम्ही कसं काय करणार? त्याच्यावर कोणालाच घुसून देणार नाही तिकडे, लोक उपयोगीच प्रोजेक्ट त्या ठिकाणी येणार।